वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही वाचविणार स्तुती करा, त्याची दया. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन यिर्मया याचा 4 अध्याय 1 ते 5 वचन. यिर्मया याचा 4 अध्याय 1 ते 5 वचन. हा परमेश्वराचा संदेश आहे. इस्रायल, तुला परत यायचं असेल तर माझ्याकडे परत ये. तुझ्या मूर्ती फेकून दे. माझ्यापासून दूर जाऊन भटकू नकोस. तू ह्या गोष्टी केल्यास तर तू शपथ घेण्यासाठी माझे नाव वापरू शकशील. परमेश्वर असे तोपर्यंत असे तू म्हणू शकशील. तू हे शब्द खऱ्या, प्रामाणिक आणि योग्य तऱ्हेने वापरू शकशील. तू या गोष्टी केल्यास परमेश्वर राष्ट्रांना आशीर्वाद देईल. ती राष्ट्रे परमेश्वराने केलेल्या कृत्यांबद्दल बडाया मारतील. परमेश्वर यहुदा व यरुशलेममधील लोकांना म्हणतो, तुमची शेते नांगरलेली नाहीत, तो शेते नांगरा, काट्यात बी पेरू नका. परमेश्वराची मानसेवा, तुमची हृदये बदला. यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांनो, तुम्ही बदलला नाहीत तर मी खूप रागावेन. माझा राग आगीप्रमाणे वेगाने पसरून तुम्हाला जाळून टाकील. असे का घडेल? तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे असे घडेल. यहुदाच्या लोकांना हा संदेश द्या. यरुशलेममधील प्रत्येकाला सांगा, सर्व देशभर रणशिंगे फुंका. मोठ्याने ओरडून सांगा, एकत्र या. सुरक्षिततेसाठी आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊया. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थ नावाला धन्यवाद असो. ही आजची सुंदर सकाळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला दिली. आजचे वाचलेले शास्त्रभाग
यिर्मया 4 अध्याय वचन 1 ते 5 ही वचने. वाचलेल्या वचनामध्ये परमेश्वर आपल्या लोकांना दिखावटी नव्हे पण खऱ्या मनाने पश्चाताप करण्याकरिता बोलावित आहे. या भागात आपण पाहतो की यहुदा लोक देवाला विसरून मूर्तिपूजा व पापामध्ये फसली होती. तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना आपल्याकडे येण्याची संधी दिलेली आहे. जर आपण वचनामध्ये वाचतो तेव्हा प्रेमी परमेश्वर आपल्यापासून दूर झालेल्या लोकांना विनाश येण्यापूर्वी मोका देत आहे की ते फिरून देवाकडे यावे. ज्या प्रकारे योएल त्याचा अध्याय 2 आणि वचन 12 आपण वाचतो त्या वचनामध्ये आपल्याला समजते देवाची वाणी ही आहे की तुम्ही फिरून माझ्याकडे यावे. देव या लोकांना आपल्या लोकांना एक मोका देत आहे की ते सर्व काही विसरून सर्व काही सोडून देवाकडे परत यावे. वचन 2 यिर्मया त्याचा 4 आणि वचन 2 आपण वाचलं. जर तुम्ही खऱ्या मनाने माझ्याकडे वळलात तर इतरही तुमच्याकडे पाहून देवाकडे येतील. उत्पत्ती त्याचा 22 आणि वचन 18 जर आपण वाचलं तर देवाचं वचन सांगते तुझ्यामुळे सर्व जाती स्वतःला धन्य म्हणतील. आपण वचन 3 समोरचं वचन 3 जर आपण वाचलं तर सांगते पडीत जमीन आहे तिला प्रथम साफ करावं, त्यानंतर त्यास आसवाने भिजवावं, नंतर त्यामध्ये बीज टाकावा. असं नाही की त्या कठोर व काटेरी जमिनीत बीज टाकू नका, तर त्या जमिनीला साफ सुथरी करून त्यामध्ये बीज टाका. हे देव या आपल्या लोकांना सांगतो आहे. म्हणजेच पूर्ण जर आपण सार जर बघितला म्हणजेच पूर्ण निर्णयाने पश्चाताप करा असा प्रभू आपल्या लोकांना आग्रह करतो आहे. माझ्या प्रियांनो, हे वचन आपल्याला सांगते की आज प्रत्येक प्रिय परमेश्वराच्या लोकांना आज गरज आहे की खऱ्या पश्चातापाने प्रभूकडे वळण्याची. जर आपल्याला वाटते की आम्ही आहोत प्रभूकडे, परंतु जर आम्ही कुठं ना कुठंतरी देवाच्या विरुद्ध चालत आहोत किंवा कुठंतरी फसलेलो आहोत, तर हा वचन आमच्यासाठी आहे. तो आम्हाला म्हणतोय की खऱ्या मनाने माझ्याकडे वळा. तो आम्हाला वारंवार मोका देतो आहे की आम्ही खऱ्या मनाने पश्चाताप करून आमच्या प्रिय प्रभूकडे जो आमच्यावर प्रेम करतो त्याकडे वळावं व त्याकडून आशीर्वाद मिळवावं. या आपण प्रार्थना करू. देवा धन्यवाद, या सुंदर क्षणी प्रभू सुंदर वचनाकरी बोललंस आणि यिर्मयाच्या द्वारे तू सांगतोस की त्या लोकांना आव्हान करतोय की मनापासून पश्चाताप करून माझ्याकडे वळा. प्रभूजी, आजही आमचं जीवन जर कुठं फसलं असेल प्रभू, खऱ्या मनाने तुझ्याकडे वळण्यासाठी तुझी कृपा दे. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस प्रभू येशूच्या नावात, आमेन. त्याची दया सनातन आहे, सर्वज्ञ आहे तो, स्तुती करा. त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.